नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निशाद किनीकर. व्हेरी फर्स्ट टेलच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत यशवंत नाट्य मंदिर माटुंगा इथे खेळो या नाटकाचा प्रयोग बघण्यासाठी आणि हे नाटक कव्हर करायला. तर चला बघूया काय आहे या नाटकात आणि मुलाखत घेऊया या सगळ्या नाटकाच्या कास्ट आणि आर्टिस्टसोबत. त्याच्या पाठीमागची कारणं नाही. कधी कधी चमत्कारच गरजेचे असते. पटलं? खरंच पटलं. म्हणजे याचंच उदाहरण घ्या. गावधडक कोणालाच त्यामागचं रहस्य माहित नाही, पण एका प्रश्नाचं उत्तर द्या. समजा एखाद्याने गावधडक तोडलंच तर. नमस्कार, माझं नाव सागर कदम. मी खेळो या नाटकामध्ये बुवा ही व्यक्तिरेखा साकारतोय. आणि हे नाटक तुम्ही का पाहावं तर आजतागायत मराठी रंगभूमीवरती अशा टाईपचं हॉरर नाटक कधीच आलं नसावं. आणि हे फक्त आम्ही म्हणत नाही आहोत, तर तुम्ही स्वतः येऊन एकदा पहा, आस्वाद घ्या आणि तुम्हीच ठरवा. थँक्यू. हाय, माझं नाव ऋषिकेत अशोक मोहिते अँड मी खेळो या नाटकात दिलीप हे पात्र साकारतो आहे. आणि हे नाटक जसं दादा म्हणाला तसंच आहे की खूप एक्सपेरिमेंट केला आहे आणि कधीकधी एक्सपेरिमेंट गणण्याची खूप शक्यता असते, पण आम्ही शाश्वती देऊन सांगतो की हा एक्सपेरिमेंट गणलेला नाही आहे आणि यासारखं हॉरर नाटक आत्तापर्यंत झालं नाही आहे. कारण वेगळ्या धाटणीचं नाटक आहे आणि ते बघताना लोकांना खरंच खूप मजा येते असा प्रतिक्रिया होती पहिल्या प्रयोगाला. आणि होप सो तुम्हाला नक्की आवडेल. सो तुम्ही आलात तर आम्हाला खूप आवडेल. थँक्यू. नमस्कार, माझं नाव महेश गुरव. मी परब आणि विष्णू हे दोन व्यक्तिरेखा साकारतो आहे. तर या नाटकाबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर भीती म्हणजे काय नेमकं, तर ते तुम्हाला या नाटकातून बघायला मिळेल. तर मला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे नाटक जरूर बघायला यावं. धन्यवाद. नमस्कार, मी रोहन सुर्वे आणि मी या नाटकामध्ये राहुल नावाचं पात्र प्ले करतो आहे. आणि यांनी सांगितलंच की हॉरर नाटक आहे आणि प्रेक्षकांना भीती म्हणजे काय ह्याचं हे भासवून देण्याचं हे नाटक आहे. पण आणि मला एक अशी गोष्ट सांगायची की बऱ्याचदा आपल्या यंग पिढीला किंवा यंग जनरेशनला असे प्रश्न पडतात की भूत किंवा प्रथा किंवा आणि काही परंपरा आहेत ज्या खूप जुन्या काळापासून चालत आलेल्या आहेत आणि त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा का आणि त्या खरंच विश्वास ठेवण्यासारख्या आहेत का. तर या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं या नाटकातून आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही हे नाटक नक्की बघा, तुम्हाला आवडेल. एंटरटेनिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की खूप भीतीदायक आणि खूपशा गिमिक्ससारख्या गोष्टी आहेत ज्या आम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी स्नेहल शिदम. नमस्कार, मी कोमल वंजारे. नमस्कार, मी नेहा सुरेश पाटोळे. नमस्कार, मी दिव्या राजेश पार्टे. आम्ही ही सगळी खेळो नाटकाची टीम आहोत आणि मी यात हाकामारी नावाचं कॅरेक्टर करते आहे. मी पहिल्यांदाच अशा झोनचं कॅरेक्टर करते. मी आत्तापर्यंत विनोदी भूमिका केल्या आहेत, पण ही भूमिका मी पहिल्यांदा करते. सो माझ्यासाठी हा एक नवीन एक्सपिरियन्स आहे. तसंच सगळ्यांसाठी आहे, कारण प्रत्येकाचं काही ना काहीतरी नवीन आहे याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की या नाटकाद्वारे आम्ही एक गोड छान संदेश देतो आहे. तो काय आहे आणि नेमकी गावधडण ही प्रथा काय आहे, ती का पाळली जाते, ह्याची बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या नाटकातनं मिळणार आहेत. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे सचिन मेस्त्री आणि समीर सावंत याने लेखनही केलं आहे आणि दिग्दर्शनही केलं आहे. बरं, याचे प्रोड्युसर्स आहेत पराग आणि चिराग. आमचं पची प्रोडक्शन आहे, त्यांनी हे नाटक प्रोड्यूस केलं आहे. सगळी तरुण मंडळी आहेत आणि तरुण मंडळींनी येऊन हे नाटक तुमच्यासाठी आणलेलं आहे. सो मला असं वाटतं की आम्हाला आशीर्वाद द्यायला आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही हे नाटक बघायला नक्की या.
नमस्कार. माझं जे पात्र आहे ते आहे कात्यायनीचं पात्र आहे या नाटकात. आणि जसं ताई म्हणालीच तसं की ह्या नाटकात भरपूर गोष्टी आहेत. तुम्हाला जर भयानकता बघायची असेल, थोडीशी कॉमेडी बघायची असेल, थोडंसं रडायचं असेल, तर अशा सगळ्या गोष्टींनी भरलेलं हे नाटक आहे. तर तुम्ही नक्की या आमच्या नाटकाला आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. मी या नाटकात भैरू नावाचं पात्र साकारते. सो ताई तर सगळंच म्हणाली आहे. वेगळं असं काहीच नाही आहे. फक्त मला असं वाटतं की हे नाटक जे हॉरर आहे ते पहिल्यांदा रंगमंचावरती आलं आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही खरंच या, तुम्हाला खूप आवडेल बघितल्यानंतर. मी या नाटकात उर्मिला नावाचं पात्र साकारते आहे. सेम ॲज इट इज ताई म्हणाली तसं की का बघितलं पाहिजे आपण हे नाटक. आणि मोस्ट ऑफ आम्ही सगळे यूथनीच हे सगळं परफॉर्म केलं आहे. म्हणजे टेक्निकल टीमपासून परफॉर्म करण्यापर्यंत आम्ही सगळेच यूथ मंडळी आहोत. तर या तुम्ही बघायला आम्हाला सगळ्यांना. नक्कीच. आणि अजून काही लोकांचा उल्लेख करायचा राहिला आहे ते म्हणजे आमच्या नाटकाचं म्युझिक केलं आहे संकल्प झोरे यांनी. आणि याचा सेट केला आहे जो भव्य दिव्य सेट आहे. म्हणजे प्रायोगिक नाटकांना शक्यतो इतका मोठा सेट मी आत्तापर्यंत पाहिला नाही आहे. सो हा सेट केला आहे केतन दुधवडकरने आणि याची प्रकाश योजना केली आहे आकाश पांचाळ याने. आणि आम्ही सगळेच मित्र आहोत एकमेकांचे. सो आम्ही एक मित्रांनी येऊन नुसतं टाईमपास न करता एक छान नाटक तुमच्यासाठी आणलं आहे. आणि जसं सगळेच म्हणत आहेत की खरंच खूप छान नाटक आहे. म्हणजे प्रायोगिक लेवलला इतकं सुंदर नाटक आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. सो आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आणि आम्हाला प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही या नाटकाला नक्की या. आमचं नाटक तुम्हाला कसं वाटतं याचा प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला द्यालच, पण याचा रिव्ह्यूसुद्धा केला आहे व्हेरी फर्स्ट टेल या यूट्यूब चॅनलने. तर तोही नक्की बघा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा. थँक्यू. हॅलो, मी समीर सावंत, खेळो या नाटकाचा लेखक दिग्दर्शक. मला असं वाटतं की बऱ्याचदा म्हणजे जेव्हापासून मी नाटक बघतो आहे तेव्हापासून किंवा बऱ्याचदा मी असं ऐकलं आहे की मराठी नाटकात तसं काही नाविन्य नाही राहिलं आहे किंवा तसं काही वेगळं घडत नाही आहे. तर खेळोच्या निमित्ताने आम्ही मराठी रंगभूमीवर एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. तर सस्पेन्स हॉरर नाटक जे बऱ्याचदा कमी होतं मराठी रंगभूमीवर, तर तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी येऊन ते बघावं आणि तो थरार अनुभवावा. नमस्कार, माझं नाव सचिन मिस्त्री. मी खेळो या नाटकाचा रायटर आहे. ह्या नाटकाची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती. कारण म्हणजे 4 वर्षांपूर्वी समीरला एका न्यूज आर्टिकलमध्ये हे सापडलं होतं गावदळणबद्दल. आणि त्यानंतर त्याच्यावर काही गोष्ट बनू शकते का असं आमचं डिस्कशन सुरू झालं. आणि ही गोष्ट हळूहळू डेव्हलप होत गेली. खूप इंटरेस्टिंग प्रोसेस होती. खूप मजा आली हे सगळं करताना. छोट्या छोट्या गोष्टी त्या प्रथेबद्दल जाणून घेताना आणि त्याच्या अनुषंगाने माणसाची मेंटॅलिटी कशी बदलत जाते किंवा माणूस कसा हे होत जातो हे जाणून घेताना खूप मजा आली. तेव्हापासून या गावदळण कौल लावणं सगळं सुरू झालं. अच्छा, आणि ती दिसता काय बघा अखंड ज्योत तेव्हापासून पेटतात. काय सांगतो बरं असंच ना. तुमका सांगते तुमचं गाव ना लय भाग्यवान असा. हे तुमचं बुवा DAV वांगडा बोलता माहिती आहे. नमस्कार, मी संकल्प झोरे आहे आणि मी म्युझिक कंपोजर आहे. खेळो या नाटकासाठी मी म्युझिक कंपोज केलं आहे. नाटकाचं टॉपिक फोक हॉरर आहे आणि यात म्युझिक करण्यासाठी मला खूप म्हणजे एक्सपेरिमेंट करावं लागला. कारण मुळात नाटक हा मीडियम मी नाही करत, मी फिल्म हा करतो. त्यामुळे आता फर्स्ट टाईम जेव्हा हे नाटक करत होतो त्यावेळी जेवढं सिनेमॅटिक जेवढं ग्रँड म्युझिक करता येईल तेवढा मी प्रयत्न केला आहे. आणि असं कोकणातलं नाटक जरी असलं तरी कोकणातले एलिमेंट असे यूज नाही केले. तर मेजरली इंडियामधले जेवढे पण फोकमध्ये इन्स्ट्रुमेंट रिदम असेल, म्युझिक असेल, मेलडी इन्स्ट्रुमेंट असेल ते सगळे यूज करून याचं म्युझिक करण्याचं. पुढे भयंकर रातही घडती घडती अंधार खोल. घाट नाही घाट आहे हा असा मरणाचा घात हा. शाप पाप रोग भोगा
प्रेमाचा खेळ कसा